मी ॲडव्होकेट विष्णू गोडबोले, गांधी आंबेडकर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी मजूर संघटनेचा अध्यक्ष आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून जी काही कामं झालेली आहेत ती कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील 300 ते 325 ग्रामपंचायतीमध्ये कामं आम्ही बघितले असता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच यांना एस्टिमेट दाखवणं गरजेचं असतानाही एस्टिमेट न दाखवताच कामं पूर्णत्वाला नेलेली आहेत। विशेष म्हणजे त्या कामाचा दर्जा अत्यंत लो पातळीचा आहे आणि उन्हाळ्यामध्ये पाणी हर घर नल से जल जी संकल्पना आहे, काही ग्रामपंचायतीमध्ये तर ज्या दलित वस्ती म्हणतो, जे बहुजन वस्ती म्हणतो, त्या बहुजन वस्तीमध्ये सुद्धा हर घर नल से जल ही संकल्पना नेणं गरजेचं असताना, प्रत्येक गाववाल्यांना 55 लिटर पाणी मिळणं गरजेचं असताना सुद्धा जे काही अनुसूचित जाती जमातीचे घर आहेत त्या घरांना अनेक ठिकाणी पाणीच गेलेलं दिसत नाही आहे। आणि म्हणून ही जी हर घर नल से जल ही संकल्पना जी आहे केंद्र शासनाची, हर घर नल से जल, प्रत्येक जाती धर्माच्या माणसांना पाणी मिळालं पाहिजे 55 लिटर, परंतु ते पूर्णत्वाला नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं दिसत नाही। त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्ह्याचे जे जिल्हाधीक्षक कलेक्टर महोदयांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे। तेव्हा नांदेड जिल्ह्याचे जे काही अमोल पाटील इंजिनियर असतील व त्यांचे सहकारी असतील आणि जे गुत्तेदार आहेत, ज्या गुत्तेदारांच्या मार्फत टेंडर दिलेलं आहे, त्या टेंडर आणि गुत्तेदार आणि इंजिनियर या लोकांनी गावामध्ये जाऊन जे दर्जा टिकवणं गरजेचं होतं ते टिकवलं नाही। कारण 25 ते 30 वर्ष आता पाण्यावरची योजना कुठलीही महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या विकासासाठी पाण्याचा प्रश्न सोडवणारी योजना येणार नाही। म्हणून ही योजना टिकाऊ होणं गरजेचं होतं, ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो, तो शाश्वत विकास या ठिकाणी झालेला दिसत नाही। म्हणून आम्ही दिनांक 12/8/2024 रोजी जिल्हा परिषदच्या समोर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर काही कार्यकर्ते घेऊन, मनरेगाच्या काही महिला घेऊन, ज्यांना कामं देणं अपेक्षित होतं, हर घर नल से जल ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे मनरेगा आहे ती मागेल त्याला काम, परंतु लिंबगाव इथं बाजूला आहे, त्यांनी गेली 2 वर्षापासून कामं मिळावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांना अद्यापही काम या गावामध्ये दिलेलं नाही। 45 विहीर मंजूर झालेले आहेत, परंतु कुठल्या मजुरांची नावं टाकलेली आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। म्हणून पंचायत समितीचे BDO साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना 100 महिलांनी निवेदन दिलं गेल्या महिन्यामध्ये 7/2/2024 रोजी, परंतु अद्याप ही त्यांना काम मिळालेलं नाही। म्हणून 15 ऑगस्ट येणारा स्वातंत्र्याचा जो 15 ऑगस्ट आहे त्या 15 ऑगस्टच्या पूर्वी 12 तारखेलाच आम्ही 12 ऑगस्टला महिलांना घेऊन उपोषणाला बसणार आहोत। ही महत्वाची 2-3 मुद्दे आहेत। जलजीवन मिशनचा मुद्दा आहे आणि मनरेगाची मागेल त्याला काम ही जी संकल्प आहे तो पूर्णत्वाला या ठिकाणी गेलेला दिसत नाही। म्हणून नांदेड जिल्ह्यातल्या तमाम ग्रामपंचायतीमध्ये जिथं जिथं मजुरांना मागणी करूनही काम मिळालेलं नाही अशा सर्व ग्रामपंचायतीशी आम्ही अटॅच आहोत आणि ते सर्वच लोक आम्हाला साथ देणार आहेत। त्या अनुषंगानं उपोषणाला बसण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी व मगरारोचे BDO असतील प्रत्येक तालुक्याचे, त्यांनी सजग होऊन आपण त्या मजुरांना तालुकानिहाय कामं द्यावी। वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आता जर हाती घेतला तर लाखो वृक्ष लागवडीच्या पाठीमागे महिलांना त्या ठिकाणी काम देता येऊ शकतं, पुरुषांना काम देता येऊ शकतं, परंतु काम न देतात अनेक जण BDO किंवा संबंधित अधिकारी म्हणतात की मजूर नाहीत, परंतु ज्या ठिकाणी मजूर नाहीत असं म्हटल्याच्या नंतर आम्ही चॅलेंज करून त्यांना दाखवून देऊ की त्या गावामध्ये मजूर काम करण्यासाठी तयार आहेत। प्रशासकीय यंत्रणेचं लक्ष नसल्यामुळं आणि राजकीय लोकांचं लक्ष नसल्यामुळं मजूर हा उपाशी दिसतो आहे आणि शासकीय यंत्रणा उपाशी अशा प्रकारचा प्रकार नांदेड जिल्ह्यामध्ये तरी दिसतो आहे। म्हणून मनरेगाची कामे, जलजीवनची कामे ही निकृष्ट दर्जाची झालेली आहेत। पांदण रस्ते ज्याला आपण म्हणतो त्या पांदण रस्त्यांना मातोश्री पांदण रस्ते हे नाव दिलेले आहे, परंतु मातोश्री ठाकरे साहेब यांच्या त्या पत्नी आहेत, हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मिसेस आहेत आणि उद्धवजी ठाकरे यांच्या आई आहेत, त्यांच्या नावानं नाव दिलेलं आहे मातोश्री पांदण रस्ते, परंतु पांदण रस्त्यामध्ये मजुरांचं नाव त्या ठिकाणी टाकल्या गेलेलं आहे आणि JCBनं पूर्ण कामं करून मजुरांना आळशी बनवण्याचं काम या गुत्तेदारी यंत्रणेच्या माध्यमातून होत आहे। म्हणून माझं नम्र निवेदन आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांना की ज्या मजुरांना JCBने कामं करून मजुरांची नावं टाकल्यामुळे मजुरांमध्ये आळस निर्माण होतो आहे
आणि हा आळस जर मजुरांमध्ये निर्माण झाला तर येणाऱ्या काळामध्ये खरंच आपण मजुरांसाठी दरदर वनवन फिरलं तरी आपल्याला मजूर चांगला मिळणार नाही। म्हणून मजुरांचा दर्जा टिकवायचा असेल तर ओरिजिनल मजुरांना काम द्या आणि त्यांना दाम द्या, ही आमची अपेक्षा आहे। आणि असंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व नांदेड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः जातीनं लक्ष घालून या मजुरांना काम देतील आणि ज्या ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामं झालीत जलजीवन मिशनची तेही बघतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो।